ठरलं तर मग 3 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। बऱ्याच दिवसानंतर रविराज घरी आलेला असतो तर प्रतिमा सर्व कारस्थान रविराजला सांगते आणि ते ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो। प्रिया एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकते ही गोष्टच त्याला सहन होत नाही। तर रविराज प्रतिमाला म्हणतो, एवढ्या दिवस तुम्ही तिला घरातच का ठेवले? मी आता सुभेदारांना सांगणार आहे, तिला आत्ताची आत्ता तुम्ही घराबाहेर काढा, मी आता बघतोच। असा विचार करून रविराज अर्जुनच्या घरी आलेला असतो। रविराज येता सर्वजण गोळा होतात तर रविराज खूप आरडाओरड करत असतो, कुठेही ती प्रिया, तिला तुम्ही घरामध्ये कसं काय ठेवले? तो असे अनेक प्रश्न विचारत असतो। तेवढ्या तिथे सायली सर्वजण बाकीचे येतात। सायली रविराजला म्हणते, बाबा अजून खूप काही तुम्हाला सांगायचं बाकी आहे, यातलं तुम्हाला 1% सुद्धा माहीत नाही। तर रविराज सर्वांना म्हणतो, हिचे कारस्थान कधीच संपणार नाही आणि हिचे कारस्थान एवढे माहीत असून सुद्धा तुम्ही तिला घरामध्ये कसं काय ठेवले? ती स्टोर रूममध्ये काय कुठल्याच रूममध्ये ठेवण्याच्या लायकीची नाही, तिला आत्ताच्या आत्ता तुम्ही घराबाहेर काढा। तर नाटकी प्रिया आतमध्ये थांबून हे सर्व बोलणं ऐकते। प्रिया विचार करते, आता बाबांचे पाय धरल्याशिवाय कुठलाही मार्ग नाही, मी जर यांचे पाय धरले नाही तर हे मला लगेच बाहेर काढतील। हा विचार करून प्रिया रविराजकडे येते आणि पाय पकडते, बाबा माझे चुकले, मला माफ करा, यानंतर असं मी कधीच करणार नाही। पण रविराज मात्र प्रतापला म्हणतो, प्रताप या पोरीचे तू काही ऐकू नकोस, ही पोरगी कधी सुधारणार पैकी नाही, तू आत्ताची आता हिला घराबाहेर काढ, हिला स्टोर रूममध्ये सुद्धा ठेवू नकोस। वारंवार एकच गोष्ट म्हणत असतो, तिला बाहेर काढ, तिला बाहेर काढ, कारण आता प्रतिमाला आणि रविराजलाच प्रिया आमची मुलगी आहे या गोष्टीचा खरंच अपमान वाटत असतो, कारण आता प्रियाच्या पापाचा घडा भरलेला असतो। आता प्रताप रविराजचे बोलणे ऐकणार का आणि तो खरंच आता प्रियाला घराबाहेर काढणार का, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।